आज उसाला पहिली उचल 3,500 जाहीर न झाल्यास वाहतूक करणारे ट्रॅक्टर पेटवून देऊ. ऊस दर संघर्ष समितीचा प्रशासनाला इशारा, वाखरीत केला रास्ता रोको. 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. शेतकरी आज रस्त्यावर उतरलेत. काय भूमिका ऊस दर संघर्ष समितीची राहणार आहे या पुढच्या काळात? गेले 4 दिवस समाधान फाटे असतील त्यांचे सर्व सहकारी ज्या ठिकाणी तुकाराम महाराजाचा विसावा वाखरीत पालखीचा होत आहे त्या पालखीच्या विसावा समोर आंदोलन चालू आहे. आज 4 दिवस झाले कुठला कारखानदार, कुठला चेअरमन, कुठला आमदार, खासदार भेटायला आलेला नाही. ते स्वतःच्या ह्याच्यामध्ये सध्या गुंग आहेत. जर आज आम्ही गेले 2 महिने झाले कारखाना सुरू होऊन, परंतु आज गेल्या 2 दिवसाखाली या कारखानदारांनी बिल जमा करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. आमची मागणी आहे की ऊसाचा पहिले उचल 35 रुपये मिळाला पाहिजे, कारण शेजारी सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3738 रुपये दर आहे. आम्ही काय जास्त मागणार नाही, वावगं मागत नाही. ऊसाचे पहिले उचल 35 रुपये मिळाले पाहिजे. जर तुम्ही आज जर आमच्या या मागणीचा विचार नाही केला तर आजपासून ह्या पंढरपूर तालुका आणि परिसरामध्ये एकही ट्रॅक्टरचं टायर फिरणार नाही. आणि जर ट्रॅक्टरचं टायर फिरलं, जर कोणता दमदाटीनं ट्रॅक्टर आणला तर पेटवल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. कारण ह्याची पुनरावृत्ती 2009 ते 2014 या पंढरपूर तालुक्याचा इतिहास आहे. त्या पंढरपूर तालुक्याच्या आंदोलनानं संपूर्ण महाराष्ट्रात दरम्यानचं काम केलं. हजारो शेतकरी तुरुंगात गेले. आज त्याच पद्धतीने त्याच पुनरावृत्ती आज आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.